नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर जे कविता आणि कवितेमध्ये जे काही मुद्दे दिलेले असतात त्याच्या अनुषंगानं जो प्रश्न येतो 4 मार्कांसाठी जो आता फुल इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांचा जो मराठी आहे, मराठी लोअर लेवल त्यांना असतं. या मराठी लोअर लेवलमध्ये जे कविते विचारले जातात त्या प्रत्येक कवितेचं मी तुम्हाला इथं विश्लेषण करून दिलेलं आहे. तुम्हाला त्या कवितेच्या मुद्द्यांमध्ये मित्रांनो काय काय गोष्टी येतात. एक येतं तुम्हाला त्या कवितेचं नाव तिथं दिलेलं असतं, कवितेचे नाव दिलेले असतात, तुम्हाला कवी लिहायचे असतात, कवितेचा विषय लिहायचा असतो आणि प्रस्तुत कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं दिलेली असतात, म्हणजे तुम्हाला कारणं लिहायची असतात. आणि विशेष म्हणजे त्याच्यानंतर काही तुम्हाला शब्दार्थ येतात आणि त्या शब्दार्थाचे तुम्हाला अर्थ लिहायचे असतात. मित्रांनो, शब्दार्थ येतात. ओके, अशा पद्धतीनं ही तुम्हाला कवितेवर येतात. मी प्रत्येक कवितेचं बनवून दिलेलं आहे आणि हेच येणार आहे अगदी शॉर्टमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीनं. तर आपण थोडं स्टेप बाय स्टेप थोडं बघूया आणि थोडंसं लक्षात घेऊया. मित्रांनो, चला समजून घ्या. पहिली कविता आपली अंकिला मी दास तुझा. कवी आहेत संत नामदेव आणि कवितेचा विषय आहे विठ्ठलाची वाट पाहणाऱ्या भक्ताची मानसिकता. दुसरी कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता. कवी आहे संत एकनाथ. पाणी व योगी पुरुष यांची तुलना केलेली आहे, कवितेचा विषय. पुढची कविता आहे 2 दिवस. कवी आहेत नारायण सुर्वे. कामगारांच्या जीवनाचे चित्रण केलेले आहे. औक्षण नावाची कविता आहे. इंदिरा संत कवयित्री आहे आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांना औक्षण केलेलं आहे. त्याच्या पुढची कविता आहे रंगमजेचे रंग उद्याचे. कवयित्री आहे अंजली कुलकर्णी आणि कवितेचा विषय आहे पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होईल, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची कविता मित्रांनो आपल्याला इथं दिलेली आहे ती म्हणजे हिरवगार झाडासारखं आणि कवी आहे जॉर्ज लोपिस आणि विशेष म्हणजे कवितेचा विषय आहे झाडाची सहनशीलता, परोपकार वृत्ती, दातृत्व हे गुण प्रस्तुत कवितेत सांगितलेले आहे. शेवटची कविता आहे स्वप्न करू साकार आणि कवितेचे कवी आहे किशोर पाठक. देशाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्रण रेखाटलेले आहे, हा कवितेचा विषय आहे. मित्रांनो, ह्या झाल्या 3 गोष्टी. आता जो मुद्दा पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, तो मुद्दा आहे आपला की प्रस्तुत कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं. बघा मी काय केलं आहे मित्रांनो, मी तुम्हाला एक युनिक कारण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते कोणत्याही कविते करता ते युनिक कारण लिहू शकता की प्रस्तुत कविता मला आवडलेली आहे कारण मनाला भिडणारी भाषा आहे, सहज सोपी साधी भाषा रचना आहे आणि वास्तव चित्रण उभे करते, असं आपण याच्यामध्ये लिहू शकतो. सोपी सहज भाषा रचना वास्तव चित्रण उभे करते. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक एकच युनिक तुम्ही कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं लिहू शकता. मित्रांनो, त्यानंतर आता बघा अंकिला मी दास तुझा या कवितेमध्ये काही शब्दार्थ मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. जसं कनवाळू म्हणजे दयाळू, अंकिला म्हणजे अंकित, काज म्हणजे काम, इथं काम पाहिजे, काम. त्यानंतर पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू. ठीक आहे, चला पुढचं बघा. इथं दिलेलं आहे संत एकनाथ, योगी सर्व काळ सुखदाता. याचे काही तुम्हाला मी दिलेले शब्दार्थ जे पेपरमध्ये येतात. चकोर म्हणजे चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी, पंखवा म्हणजे पक्षिणीचे पंख, जीवन म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी, तृषित म्हणजे तहानलेला. हे शब्दार्थ येणार आहेत, लक्षात घ्या. पुढचा शब्दार्थ आहे डोईवर. डोईवर म्हणजे डोक्यावर, डोईवर म्हणजे डोक्यावर, लक्षात घ्या. गहाण म्हणजे तारण, म्हणजे तारण ठेवतो ना आपण, गहाण ठेवतो त्याला गहाण म्हणजे तारण. हरगळी म्हणजे प्रत्येक वेळी. ठीक आहे, हरगळी म्हणजे प्रत्येक वेळी. शेकणे म्हणजे तापणे, शेकणे म्हणजे तापणे. त्याच्यानंतर पुढचं बघा औक्षण. औक्षण म्हणजे ओवाळणी. शीर म्हणजे नस, शीर म्हणजे नस किंवा धमनी म्हणतो आपण त्याला. द्रव्य म्हणजे धन पैसा. त्यानंतर पाजळणे म्हणजे पेटवणे, असा त्याचा अर्थ होतो. पुढे चला, हा दुसरी कविता आहे मित्रांनो. इथं रंगमजेचे रंग उद्याचे. याच्यामधली आपण बघूया. सृष्टी म्हणजे जग, पृष्टी म्हणजे पाठबळ, पाठबळ पाहिजे इथं. वृष्टी म्हणजे पाऊस, अनोळखी म्हणजे निराळी, वेगळी, अनोखी म्हणतो ना आपण तसं. त्याच्यानंतर पुढची बघा कविता इथं दिलेली आहे हिरवगार झाडासारखं. याच्यामधले काय शब्द येतील. एक म्हणजे मुकाट म्हणजे शांत, मंजूळ म्हणजे सुरेल, कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे, टक म्हणजे एकसारखे बघणे, टवटवीत म्हणजे प्रफुल्लित, हे शब्द. आणि शेवटची कविता आहे मित्रांनो स्वप्न करू साकार. याच्यामधले काय येतील ते बघूया थोडंसं. बघा, ललकारणे म्हणजे पुकारणे, नौबत म्हणजे काळ किंवा प्रसंग, विभो म्हणजे ऐश्वर, भाग्य, संपदा म्हणजे संपत्ती. अशा पद्धतीने शब्दार्थ सुद्धा दिलेले आहेत. ह्याच कविता येतील, याच्या पलीकडे येणार नाही. कवितेचं चांगलं वाचन करा आणि जास्तीत जास्त गुण मिळवा. काही अडचण असली तर मला कॉमेंट करा, जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. थँक्यू सो मच.